यांनी पाडसवाड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पुढची बातमी आहे नांदेडमधून। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। हिमायतनगरच्या कामारी या ठिकाणी एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आले। मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी हे एकवटलेत। दान देंगे पर जमीन नहीं देंगे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। किनवटमधील पैनगंगा नदीवर हा प्रकल्प होतोय। यापूर्वी सुद्धा हिमायतनगर तालुक्यामध्ये अशीच सभा झाली होती। काका काय सांगाल, आज एल्गार सभेचं आयोजन केलं होतं, काय कारण होतं? एल्गार सभेमध्ये जेव्हा शेती बुडण्याचा धोका निर्माण झाला आणि एकच उद्देश होता की बा जमीन एक वेळ हातातून गेल्यानंतर पुन्हा काही मिळत नाही आणि म्हणून जमीन नको। आता धरणं कालबाह्य झाले जुन्या पद्धतीचे, जमिनीवर धरणं बांधायची काय गरज नाही। नदीच्या पात्रातच पाणी जर उच्च पातळीच्या बंधाऱ्याने साठवलं आणि सौर ऊर्जेवरचे पंप लावून दिले तर ते एवढं होलीत होऊ शकते। यावेळी सरकारने किंवा जे कोणी समर्थक आहे, पाठीराखे आहेत धरणाचे, त्यांनी चालाकी करून याच्यात फक्त यावेळी 2-3 गावच दाखवलेले आहे आणि जनसुनावणीमध्ये ते हेच उल्लेख करत आहे का जनसुनावणीमध्ये आम्ही हे सगळी सविस्तर बाजू मांडू, परंतु हे फक्त चलाकी आहे। कारण 2-3 गावासाठी 12,000 कोटी रुपये खर्च करणारा सरकारलाही परवडणारे नाहीये। म्हणून फक्त ते हे प्रकल्प झाला, लोकांचा एकाच एक गठ्ठा विरोध होऊ नये म्हणून 2-3 गावाचा विरोध करून बरोबर 2-3 गावाचं सेटलमेंट झालं तर त्याच्यावरची 2 फूट 3 फूट जरी भिंत वाढवली तरी हे पूर्ण गाव विदर्भ आणि मराठवाड्यातले जलमय होणार आहे। लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प मागवला हे त्यांना योग्य वाटते का? त्यांनी स्वतःला विचार करावा। कारण एवढी सुपीक जमीन आमची इथं आस्तावाळी आमच्या वाडवळीला पासून आम्ही ते जमीन आम्हाला जगवत आली। कारण आज माझी स्वतःची वैयक्तिक 10 एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे। मी भूमिहीन होणार आहो। म्हणून म्हणतो आता मागच्या प्रकल्पातल्या ज्या लोकांची आम्ही व्यथा पाहतो, इकडले आमचा अमलापूरचा डाम असेल किंवा इसापूर धरण असतं, त्या लोकांनी देशोधडीला लागलेले आहेत। कोणाची 10 एकर जमीन असेल तर त्यांना 1 एकर जमीन घेता आली नाही। म्हणून म्हणतो गोरगरिबाला तुम्ही पाण्यात ढकलू नका। तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी हा प्रकल्प आमच्यासाठी नकोच आहे। तर 10 टीएमसी पाणी तुम्ही कुठं अडवणार आहात? नेमकं म्हणजे तुम्ही म्हणताय गाव जाणार नाही, जमीन बुडणार नाही, 10 टीएमसी पाणी काय तुम्ही ताडपत्रीवर किंवा तळहातावर साठवणार आहात का? हा माझा प्रश्न आहे। नक्कीच 1 इंच सुद्धा जमीन या धरणासाठी देणार नाही आणि जर शासनानं जबरदस्ती केली तर जशाच तसं उत्तर देण्याचा इशारा सर्व शेतकऱ्यांनी दिलेला आहे। याकडे कुठल्या नजरेनं पाहणार याकडे सगळ्यांच्या नांदेड। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते। भारतातील केरळ राज्याची